Conservation of linear momentum. Conservation of linear momentum. हे कन्सेप्ट आहे लिनियर मोमेंटमच्या. माझ्यासोबत लिनियर मोमेंटमचा सिम्बॉल असतो पी, स्मॉल पी, आणि याचा फॉर्म्युला आहे मास इंटू वेलॉसिटी. मास इंटू वेलॉसिटी हा वेक्टर आहे. मग वरती एरो द्यायला लागेल, पी बार. मास स्केलर आहे, काही गरज नाही. वेलॉसिटी काय, व्ही बार. काय आला, पी बार इक्वल्स टू मास इंटू व्ही बार. हा आला तुमचा लिनियर मोमेंटम. ह्याचं युनिट काय होईल, मास युनिट काय, केजी, आणि वेलॉसिटीचं मीटर पर सेकंड. युनिट काय होईल, केजी मीटर पर सेकंड. एखादं मला डायमेन्शन काय होईल, मास मध्ये 1, लेंथ मध्ये 1, टाइम खाली गेला वर आला, टाइम मध्ये -1, म्हणजे M1 L1 T⁻⁻1 हे डायमेन्शन होईल कशाचं, लिनियर मोमेंटमच. याचा सोपा अर्थ काय, एखादं मास आहे जे वेगाने पुढे चाललंय, ह्याच्याकडे ताकद किती आहे डिस्ट्रॉय करायची. पेन जर मी एखाद्याला फेकून मारला कमी लागेल, कारण मास काय कमी आहे. पेन ऐवजी मी एक खलबत्ता घेतला मोठा असा, तो फेकून मारला, मास काय जास्त आहे, बरोबर. म्हणजे एकदा तर ब्राझीलमध्ये रेस चालली होती, फॉर्म्युला 1 कार अशी आली, त्यात राष्ट्रीय फळ द्राक्ष आहे, ग्रेप्स. मग असे 100 लोक उभे होते, त्याने आनंदाने द्राक्ष घेतले आणि त्या ड्रायव्हरच्या गाडीवर टाकले. गाडी महाप्रचंड वेगाने आली, 1000 km/h आली. द्राक्ष जे होते 500 किलोचे द्राक्ष, द्राक्षांचा मास काय 5, गाडीचं काय 1000. मोमेंटम किती आलं, 5000 kg मीटर पर सेकंद. म्हणजे 5000 किलोचं मास जणू काय फेकून मारावं. बघा, मास किती होतं, 5 किलो. वेलॉसिटी किती, 1000. 5 × 1000 किती, 5000 किलोग्रॅम पर मीटर पर सेकंद. म्हणजे जणू काय 5000 किलो, म्हणजे 100 किलोची 10 पोती केली तर किती, 1000. अशा 100 किलो गव्हाची किती पोती फेकून मारले मी, 10 म्हणजे किती, 1000. 20 म्हणजे किती, 2000. 50 म्हणजे किती, अशी 50 पोती जर गाडीवर फेकून मारली तर गाडी काय होईल, चेंबेन सगळी. तेच झालं, गाडी सगळी चेंबली. ते काम कोणी केलं, ग्रेप्सने नाही केलं. ग्रेप्सचं मास तर कमी होतं, द्राक्षांचं मास किती होतं, 5 किलो तर होतं. त्या मासला तुम्ही जी वेलॉसिटी दिली होती ना, त्या वेलॉसिटीने ते काम केलं. बंदुकीच्या गोळीमध्ये काय असतं, बुलेटमध्ये तेच तर असतं, मास कमी असतं. गोळी असं नसून काय असतं, रॉड तर असतं छोटासा, पण त्याच्याकडे काय असते, महाप्रचंड वेलॉसिटी असते. त्यामुळे त्याची पॉवर काय होते, वाढते. म्हणजे मूव्ह करणाऱ्या गोष्टीकडे किती पॉवर डिस्ट्रॉय करायची, ती म्हणजे काय, मोमेंटम. म्हणजे मासला वेलॉसिटी दिली तर मोमेंटम भेटतं. विद्यार्थ्याला अभ्यासाचे तास वाढवले तर तो हुशार बनतो. तुमचं मोमेंटम काय असतं, काय नाही, तुमचा IQ नाहीये, नंबर ऑफ हावर्स तुम्ही किती त्यामध्ये ठेवताय, अभ्यासामध्ये किती त्यामध्ये इन्व्हेस्ट करताय ते मॅटर करतं. नंबर ऑफ हावर्स वाढवा, हावर्स दे वर्क्स लाईक ए वेलॉसिटी. मास कमी असेल तर काय फरक पडत नाही. हुशार मुलगा जे काम 1 मिनिटामध्ये करेन, मुलगा चला 10 मिनिटात करेन, 10 पट जास्त. करणं महत्वाचं, कधी कधी होईल ना, ते क्लिअर होतंय. आता हे जे लिनियर मोमेंटम आहे ते काढायचं आपल्याला एका मास सिस्टीम साठी. करूया चला. मी म्हंटल की हे मासेस माझ्याकडे, इथं मास M1 आहे, इथं काय M2 आहे. बरं, M1 चाललाय असा कितीने, V1 ने. मग मला सांगा M1 च मोमेंटम काय, P1. चला, M2 चाललाय इकडे विथ वेलोसिटी V2, मग M2 च मोमेंटम काय, P2.
आता ही सवयच लावायची की मनातल्या मनात तो वेक्टर आहे ना, तो ऍरो ड्रॉ करायचा. याची गरज आहे का? नाही. बरं, हे तिसरं मास आहे माझ्याकडे. हे मास आहे M3. हे चाललंय काहीतरी व्हेलॉसिटी V3 ने, त्याचं मोमेंटम काय? V3. हे चाललंय खाली मास M4 कितीने? V4 ने, ह्याचं मोमेंटम काय? P4. असं करत 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 nth मास असेल, व्हेलॉसिटी मास Mn, व्हेलॉसिटी Vn, मोमेंटम काय? Mn Vn. क्लिअर होतंय? आता मला सांगा, इथे या केसमध्ये मासकडे व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होतं का, आठवतं का? इथं व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काय विनो? V1 M1 V1 ना, M1 V1 M2 V2 प्लस काय? प्लस M3 V3 अप टू व्हॉट? Mn Vn डिवाइडेड बाय टोटल मास. ते किती आहे? M1 प्लस M2 प्लस M3 अँड सो ऑन अप टू व्हॉट? Mn. चला, हे टोटल मासने जर इकडं मल्टिप्लाय केलं तर काय होईल? व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इंटू काय? M1 प्लस M2 असं करत करत अप टू व्हॉट? Mn. हे तिकडे गेलंय, इकडे खाली काय राहणार आहे? 1. शिल्लक काय राहिलंय? M1 V1 प्लस M2 V2 अँड सो ऑन इक्वल टू काय? M1 V1 प्लस M2 V2 प्लस M3 V3 प्लस डॉट 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 अप टू Mn Vn. हे तुम्हाला भेटेल. हे काय हो? व्हेलॉसिटी ऑफ COM. हे सगळं काय? टोटल मास. टोटल मास ऑफ सिस्टीम काय? M इक्वल्स टू काय? M1 V1 प्लस काय? M2 V2 प्लस काय? M3 V3 अप टू व्हॉट? Mn Vn. अख्ख्या सिस्टीमला जर रिप्लेस केलं, ही अख्खी सिस्टीम, हे सगळं काय सांगतात? हे सांगतात आमच्याकडे सिस्टीम आहे, इथं कोण आहे? M1. तो चालला कुठे? इकडे. कितीने? V1 ने. दुसरं काय? M2 चालला कुठे? इथे. कितीने? V2 ने. हा काय? M3 चालला कुठे? इकडे. कितीने चालला? V3 ने. M1 V1 काय झालं मग? मोमेंटम. मास इंटू व्हेलॉसिटी काय? मोमेंटम. M1 V1 काय? मोमेंटम ऑफ फर्स्ट मास. हे काय असेल? मोमेंटम ऑफ फर्स्ट मास. M2 V2 काय असेल? मोमेंटम ऑफ सेकंड मास. M3 V3 काय असेल? मोमेंटम ऑफ थर्ड मास. असं करत करत Mn Vn काय असेल? मोमेंटम ऑफ nth मास. सेंटर ऑफ मास घेतलं म्हणजे काय? या अख्ख्या सिस्टीमला रिप्लेस केलं एका पॉइंटने. त्या पॉइंटचं मास अख्ख्या सिस्टीमच्या मास एवढं. अख्ख्या सिस्टीमचं मास काय? M1 प्लस M2 प्लस M3. तर सगळं किती होतं? कॅपिटल M. आणि ते या पॉइंटचं नाव काय? COM. आणि याची व्हेलॉसिटी काय? VCOM. मग मास इंटू व्हेलॉसिटी काय? मोमेंटम. कोणाचं मोमेंटम? सेंटर ऑफ मास. तेच तर आहे, मास इंटू काय? व्हेलॉसिटी. ही टर्म काय? ही मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास. म्हणजे एक फॉर्म्युला भेटला आपल्याला. काय भेटलं फॉर्म्युला? फॉर्म्युला झाला मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास इज ऍडिशन ऑफ मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल प्लस मोमेंटम ऑफ थर्ड पार्टिकल अँड सो ऑन. म्हणजेच काय? मोमेंटम ऑफ सिस्टीम इज ऍडिशन ऑफ ऑर समेशन ऑफ. हे मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मासचा अर्थ काय? हे काय नाही, ह्याचा अर्थ हे सगळं मिळून काय? ही झाली मोमेंटम ऑफ सिस्टीम. आणि हे काय? मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास. म्हणजे एक भारी फॉर्म्युला आपल्याला भेटला जो आपण वापरू शकतो. काय? मोमेंटम ऑफ सिस्टीम ही काय नाहीये, ही काय? मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास आहे.
म्हणजे अख्ख्या सिस्टीमचं जर मोमेंटम काढायचं असेल तर करायचं काय, काही नाही, फक्त अख्ख्या सिस्टीमचं मास घ्यायचं आणि त्याला मल्टिप्लाय करायचं व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. म्हणता एकदा, अख्ख्या सिस्टीमचं मोमेंटम असतं सेंटर ऑफ मासचं मोमेंटम. आता इथं पुढे पी दिसला ना, पी काय म्हणायचं, मोमेंटमच. काय म्हणायचं, मोमेंटम. म्हणता एकदा, मोमेंटम 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 मोमेंटम. ह्याला पी नाही म्हणायचं, मनातलं मनातच काय म्हणायचं, मोमेंटम ऑफ सिस्टीम. पी सिस्टीम नाही. व्हॉट इज दिस, मोमेंटम ऑफ सिस्टीम. व्हॉट इज दिस, मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास. पाठ करू. म्हणता एकदा, मोमेंटम ऑफ सिस्टीम इज मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास. मास इंटू वेलॉसिटी. अख्ख्या सिस्टीमचा मास सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी. सिस्टीमचं मोमेंटम सेंटर ऑफ मासचं मोमेंटम आहे. सोपं आहे. लिहा सगळं पटपट, चला फास्ट. एकदम फास्ट आहे. झालं की सहा वरती करतो. हे लू झालं, लू झालं का सगळ्यांचं, झालंय का? ज्याचं झालं नसेल त्याने मग नाही म्हणायचं. झालंय का? सगळं लिहिलंय, डन. या, मी समजा म्हटलं माझ्याकडे आत्ताचा फॉर्म्युला काय होता, मोमेंटम ऑफ सिस्टीम हे होतं टोटल मास इंटू वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. तर ही सिस्टीम आहे. आता M1 M2 M3 ही सगळी काय सिस्टीम आहे. हा वर्ग आहे. वर्गामध्ये तुम्ही सगळे आहेत. किंवा एक बस पकडा, एक बस चाललेली, बस एसटी स्टँडला उभी आहे. एक एसटी बस आहे, एसटी स्टँडला उभी आहे. पुढे चालली आहे का, नाही, बंद पडलेली बस आहे. बसचं इंजिन काय, बंद आहे. तिला बाहेरनं कोण धक्का मारतय का, नाही. बाहेरनं कोण धक्का मारत नाही, म्हणजे बाहेरनं येणारा नेट फोर्स हा किती आहे. तर ही सिस्टीम, ही बस आहे. ह्या बसवरती बाहेरनं येणारा नेट फोर्स काय, 0. जर बाहेरनं येणारा नेट फोर्स 0 आहे तर ही बस पुढे जाईल का, नाही. म्हणजे या बसचा जो सेंटर ऑफ मास आहे तो पुढे जाणार आहे का, नाही जाणार आहे. त्याला बाहेरनं धक्काच बसत नाहीये. जर एफ नेटच 0 आहे, एफ नेट काय असतो बरं, मास इंटू ऍक्सिलरेशन. कोणाचं ऍक्सिलरेशन, सेंटर ऑफ मास. मास नाही ना 0, मास कुठं 0, बसला मास असेल ना काहीतरी, मास 0 नाहीये. पण हा एफ नेट मात्र 0 आहे, मास 0 नाहीये. म्हणजे काय 0 असायला पाहिजे, दोन्ही साईड इक्वल करायच्यात ना. एल 0 आहे, आर 0 करायला ऍक्सिलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास काय झालं पाहिजे, बरोबर. म्हणजेच काय, नेट फोर्स 0 आहे, याचा अर्थ ऍक्सिलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास काय. ऍक्सिलरेशन 0 कधी असतं, ज्या वेळेला व्हेलॉसिटी काय असते, बरोबर ना. ऍक्सिलरेशन काय, चेंज इन व्हेलॉसिटी आपण चेंज इन टाइम, तेच 0 आहे. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी काय, 0. व्हेलॉसिटीचा चेंज 0 म्हणजेच व्हेलॉसिटी काय, कॉन्स्टंट. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काय, कॉन्स्टंट. म्हणजे काय, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास आणि फायनल व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास ही काय, सेम. अगोदर जर बॉडी रेसला असेल तर नंतर मग बॉडी कशा राहील, रेसला. अगोदर बॉडी 2 मीटर पर सेकंड चालले असेल तर नंतर पण जाईल कितीने, 2 मीटर पर सेकंद. व्हेलॉसिटी चेंज होईल का, नाही, व्हेलॉसिटी चेंज होणार नाही. कधी, जर नेट फोर्स 0 असेल तर.
म्हणजे नेट फोर्स 0 आहे. अहो मग पी सिस्टीम किती झालं? माझं म्हणणं आहे तर नेट फोर्स 0 आहे तर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट झाली ना. एखादं म्हणत नाही सर नेट फोर्स 0 आहे म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास 0 आहे. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास 0 असेन पण आणि नसेन पण. तर बघा विचारपूर्वक आहे का मी काय म्हणतोय. ऍक्सेलरेशन 0 आहे 100%. ऍक्सेलरेशन 0 आहे. या फॉर्म्युल्यात ऍक्सेलरेशन आलंय का? हे मोमेंटम आहे, हे मास आहे, हे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काय आहे? कॉन्स्टंट आहे. ह्याचा अर्थ काय? अगोदर जर 0 असेल तर नंतर पण काय असेल? 0. अगोदर जर 1 असेल तर नंतर पण काय असेल? 1. अगोदर जर 2 असेल तर नंतर पण काय असेल? 2. 0 असेल तर 0 असेल की. हा 0 असेल तर मग मोमेंटम पण 0 होईल त्या केसमध्ये. 0 नसेल तर काय होईल? मला सांगा आता हे कॉन्स्टंट आहे ना. अहो मास तर नेहमीच कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट काय झालं? म्हणजेच काय? मोमेंटम ऑफ सिस्टीम इज कॉन्स्टंट. पण कधी? ज्या वेळेला नेट फोर्स ऍक्टिंग ऑन सिस्टीम इज 0. ह्यालाच म्हणतात. म्हणजे मोमेंटम कॉन्स्टंट झालं म्हणजे मोमेंटम चेंज झालं का? म्हणजे इनिशियल मोमेंटम फायनल मोमेंटम काय झालं? सेम. एखाद्यावर 100 रुपये आणि मग 100 रुपये तरी खर्चच केला नाही म्हणजे 100 रुपये सेम राहिले म्हणजे 100 रुपये कन्झर्व झाले. त्याला म्हणायचं 100 रुपयांचं काय? कन्झर्वेशन. जंगलं लावली, झाडं लावली, झाडं तोडलीच नाहीत, झाडांचं जंगलांचं काय झालं? कन्झर्वेशन. ते टर्म काय? कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट. आहे ती गोष्ट कॉन्स्टंट राहणे म्हणजे काय? कन्झर्वेशन. इथं मास पण कॉन्स्टंट, व्हेलॉसिटी पण कॉन्स्टंट, मास इंटू व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. पण ते म्हणजे मोमेंटम आहे. म्हणजे मोमेंटम पण काय? कॉन्स्टंट. म्हणजेच काय? इनिशियल मोमेंटम इक्वल्स टू, म्हणजे मोमेंटमचं काय झालं? कन्झर्वेशन. ह्याला म्हणतात लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तो काय सांगतो? वेन नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टम इज 0, मोमेंटम इज कन्झर्व्ड. इनिशियल मोमेंटम फायनल मोमेंटम इज सेम. म्हणता एकदा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. वेन नेट फोर्स ऍक्टिंग ऑन सिस्टम इज 0, momentum is conserved. Initial momentum and final momentum remains same. Pi equals to Pf. याचा अर्थ velocity of center of mass कॉन्स्टंट असेल. अगोदर सिस्टीम रेसला असेल तर नंतर पण रेसला असेल. अगोदर वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास 1 मीटर पर सेकंद असेल तर नंतर पण 1 मीटर पर सेकंद असेल. अगोदर 10 असेल नंतर पण 10 असेल. जी काही वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मासची व्हॅल्यू असेल ती कॉन्स्टंट राहील जोपर्यंत नेट फोर्स 0 आहे. आता मला सांग ह्याचा अर्थ असा आहे का की आतले नेट फोर्स आमचा 0 आहे. हे बसला बाहेरनं कोण ढकलत नाही. बसच्या आतमध्ये चंगू आणि मंगू आहेत. बसच्यात कोण आहे? दोघं. एक चंगू आहे, कोण? मंगू आहे. चंगू दुसरीला आहे, मंगू 5वीला आहे. भूक लागली त्यांना. बस काय बंद पडलेली आहे. चंगूचं मास काय? M1. मंगूचं मास काय? M2. अहो ते पळापळ करणार बसमध्ये, इकडून पळणार तिकडं पळणार. नेट फोर्स 0 आहे. ह्याचा अर्थ हा नाही की आतले मासेस मूव्ह नाही करत. आतले मासेस मूव्ह करतील ना. हा इकडं जाईन. M1 ची व्हेलॉसिटी V1 असेल, M2 ची V2 असेल. हा असं पण असेल ना. चंगून मंगून नाहीये, सगळे म्हातारे लोक शांत बसतात आपले. म्हणजे असं पण असेल की फक्त आपले सगळे मासेस कसे आहेत? गप्प बसतात. कोण हलतंय का? नाही. हलतच नाही म्हणजे प्रत्येकाची व्हेलॉसिटी काय? 0. तसं पण असेल. किंवा असं असेल काही मासेस मूव्ह करत असतील तरी चालेल. म्हणजे हे इक्वेशन कुठंच असं नाही म्हणत
की सिस्टीमचे मासेस मूव्ह नाही करत. ही इक्वेशन म्हणतो सिस्टीमचे मासेस मूव्ह करू शकतात पण करू शकत नाहीत, पण त्यांना आम्ही फ्रीडम दिलंय. हा पण जर नेट फोर्स 0 आहे ना, तर सेंटर ऑफ मास मूव्ह करणार नाही, त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहील. किंवा मूव्ह करत असेल तर ज्या व्हेलॉसिटी मूव्ह करतो त्या व्हेलॉसिटीच मूव्ह करत राहील आणि आमचं मोमेंटम मात्र सेम राहील. लॉजिक कळतंय का? म्हणजे याला तर मी समराईज केलं तर मी काय काय म्हणू शकतो. मी म्हणू शकतो बाबा, जर सगळ्यात पहिली गोष्ट जर इथून चालू होते, जर म्हणजे काय, इफ हा असेल तरच पुढचं बरं का. जर एफ नेट कशावरचा, ऑन सिस्टीम, हा जर 0 असेल तर, जर हे झालं तर देन मग काय काय होईल. जर हा 0 असेल तर सगळ्यात पहिल्यांदा ऍक्सेलरेशन 0 राहील. ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास 0 राहील. जर ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास 0 राहिलं तर वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास कॉन्स्टंट असेल. हा याचा अर्थ हे नाही की V1 V2 0 असतील, नाही नाही, याचा अर्थ हे नाही की V1 V2 0 असेल. असतील पण आणि नसतील पण, त्याची गॅरंटी काय नाही आम्हाला. हा जर कॉन्स्टंट झाला तर जे मोमेंटम ऑफ सिस्टीम होतं, जे काय होतं टोटल मास इंटू वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास, त्यातला हा तर कॉन्स्टंटच होता. आता हा एक कॉन्स्टंट झालाय. हा कॉन्स्टंट झालाय, हा कॉन्स्टंट झालाय, हा कॉन्स्टंट झाल्यामुळं कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट हे जे मल्टिप्लिकेशन होतं हे पण काय झालं, कॉन्स्टंट झालं. मोमेंटम काय झालं, कॉन्स्टंट झालं. मोमेंटम कॉन्स्टंट झालं ह्याचा अर्थ इनिशियल मोमेंटम ऑफ सिस्टीम आणि फायनल मोमेंटम ऑफ सिस्टीम सेम. ह्याच्यामध्ये काय काय नाहीये, कंडिशन कोणत्या कोणत्या आहेत. वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास कॉन्स्टंट, याचा अर्थ इट डज नॉट इंडिकेट velocity of individual particles is 0. It may be 0, it may not be 0. असूही शकतं, नसू शकतं. Velocity of individual particles may be 0, may not be 0. आणि हे सगळं जे आहे हे काय, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. लिनियर का, ऍझ्युम केले मासे सरळ चाललेत, मासे गोल फिरत चाललेत का, गोल फिरत चाललेत. आणखी एक लॉ आहे तो कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, राईट, तो रोटेशन मोशन मध्ये येणारच. म्हणता एकदम, वेन नेट फोर्स acting on system is 0, then acceleration of center of mass is 0. It indicates velocity of center of mass is constant. Total mass is always constant. Velocity of COM is constant. Product of mass into velocity of center of mass, momentum of system becomes constant when net force, net external force acting on system is 0. Velocity of center of mass is constant. It does not mean velocities of individual particles is 0. It may be 0, it may not be 0. क्लिअर झालं.
आता या सगळ्यांमधनं फक्त एकच आर्क बाहेर काढायचा झाला, एक इसेन्स हातनं बाहेर काढायचा झाला, तर मी काय म्हणणं माहितीये का, ज्या क्षणी तुम्हाला सापडेल की सिस्टीम वरती नेट फोर्स येणारा 0 आहे, तुम्ही सरळ इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम सेम करा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. घ्यायला एवढंच ना, सगळी समरी ह्याची. बाकी रेकॉर्ड लेक्चरला तुम्हाला अगोदरच बघायला भेटतच, बरोबर. एकदम फास्ट फास्ट आता. यालाच ना आपण यालाच असं पण प्रूव्ह करता येईल बरं का. मला सेकंड लॉ काय, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, न्यूटन सेकंड लॉ, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय, डीपी बाय डीटी. कॉन्स्टंट 1 घेतला, फोर्स इज व्हॉट, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम डीपी बाय डीटी. बर, ह्याचा अर्थ काय, फोर्स इक्वल्स टू डी बाय डीटी हा पी आहे. जर फोर्सच 0 झाला तर डीपी बाय डीटी पण काय होईल, 0. म्हणजे काय, डीपी बाय डीटी 0. म्हणजेच काय, डी बाय डीटी ऑफ मोमेंटम इज 0. डिफरन्शिएशन 0 कोणाचं असतं, कॉन्स्टंट. म्हणजेच मोमेंटम काय, कॉन्स्टंट. मोमेंटम कॉन्स्टंट ह्याचा अर्थच काय, इनिशियल मोमेंटम इक्वल्स टू फायनल मोमेंटम. तर म्हणजे असं कर, सेकंड लॉ ने पण इथपर्यंत आपण पोहोचू शकलो असतो. न्यूमेरिकल आहे सर. हा मोठा कंटेनर चाललाय, एक गाडी चालली मोठी, बरोबर. शेजारी मोठी बिल्डिंग आहे, बिल्डिंगवर चोर एक, चोर जोरात उडी मारतो. चोराचा मास काय, एम. चोराचा मास आहे एम. जोरात उडी मारली आणि कंटेनरच्या वरती आला, त्याला पळून जायचं, बरोबर. कंटेनर चालला होता विथ वेलॉसिटी व्ही. कंटेनरचं मास होतं कॅपिटल एम, चोराचं मास होतं स्मॉल एम. आता चोर त्या कंटेनर वरती आल्यानंतर त्या कंटेनरची किती व्हेलॉसिटी बदललेली असेल ती काढा. क्वेश्चन काय, आफ्टर लँडिंग ऑफ चोर ऑन कंटेनर, find what new velocity of container. Find new velocity of container. Find नाही चाललाय की तो व्ही वेलॉसिटी चाललाय. काय झालं, कंटेनर चालला, रस्त्याने चालला होता, चोराने चोरी केली, म्हणलं पोलीस पाठीमागे लागले आणि मग म्हणला उडी मारूया, आता काय, आता मार्ग नाहीये. उडी मारली कंटेनर वरती, जगलो तर जगलो, मेलो तर मेलो. जगला बिचारा, कंटेनर तर पत्र छान होता, बरोबर. वरती पडला, ड्रायव्हर पण घाबरला, पाठीमागे बघायला लागला काय आवाज झाला. तर त्याची उडी मारल्यानंतर बाबा ही वेलॉसिटी कितीने बदललेली असेल ती तुम्हाला काढायची. डायग्राम काढा, फास्ट फास्ट सॉल्व्ह करा. ऑप्शन दिले तुम्हाला, ऑप्शन काय काय आहेत, एक स्मॉल एम कोणाचा मास आहे, त्या चोराचं आहे, आणि कॅपिटल एम कंटेनरचं आहे, बरं का. स्मॉल एम व्ही बाय एम. बर, दुसरा काय, कॅपिटल एम व्ही बाय स्मॉल एम. तिसरा काय बाबा, आपला तिसऱ्याकडे आहे काहीतरी तो कॅपिटल एम मग मोठा व्ही, दोन्ही मासचं ऍडिशन, आणि 1 2 3 ते तिसरं पकडा, आणि चौथं काहीतरी असं आहे
चौथा ऑप्शन दिलाय स्मॉल एम इंटू कॅपिटल व्ही बाय दोघांचे ऍडिशन. लिहून झालं का? सॉल्व करायचं. सॉल्व करूया. हे गणित स्टँडर्ड आहे, म्हणजे काय अख्ख्या भारतामध्ये कुठं पण मोमेंटम शिका, पहिल्यांदा हेच गणित शिकवतात. कोण त्याला अमिताभ बच्चन म्हणतो, कोण चोर म्हणतो, कोण पप्पू म्हणतो, कोण छगर म्हणतो. बरोबर, गणित तेच आहे. एक माणूस होतो वरती उडी मारतो का? हे गणित आपल्याला संधी येतं सिस्टीम शोधायची. मनात विचार करायचा, ही बिल्डिंग, ही गाडी, अशी अख्खी सिस्टीम मानू, फक्त हा बिल्डिंग रजनीकांत ही सिस्टीम मानू, का चाललेली गाडी ही सिस्टीम मानू? तर सिस्टीम ती मानायची ज्याची व्हेलॉसिटी आपल्याला हवी आहे. शेवटी व्हेलॉसिटी कोणाची हवी आहे? कंटेनर वरती असं चोराची. याला सिस्टीम माना ना. सगळा खेळ सिस्टीम कशाला मानायचा ना, तो आहे सिस्टीम. याला माना. कशाला? कंटेनरला सिस्टीम माना. काय झालं यामध्ये? अगोदर ही सिस्टीम होती, हा कंटेनर होता, हा काय होता? कंटेनर. हा कंटेनर बिचारा चालला होता असा. कंटेनरचं मास काय होतं? एम. चोर अजून आला होता का? नव्हता. चोराची एंट्री व्हायची होती. मग या सिस्टीमचं इनिशियल मोमेंटम काय होतं? मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी व्ही. हे काय होतं? इनिशियल मोमेंटम होतं. नंतर मग काय झालं? आफ्टर लँडिंग ऑफ चोर, चोराच्या लँडिंग नंतर गाडी चाललेली आहे, ड्रायव्हर बिचारा घाबरलाय, काही दणकन आवाज झालाय, चोर सिस्टीम वरती आला, तर ह्याची व्हेलॉसिटी झाली बाबा व्ही डॅश. काय झाली? व्ही डॅश. तिसरं विचारली, चोर आल्यानंतर चोराचा मास एम, त्या कंटेनरचा मास कॅपिटल एम, आणि आता नवीन व्हेलॉसिटी काय? व्ही डॅश. इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम काय पाहिजे? सेम. का? या सिस्टीम वरती बाहेर ना असं का फोर्स आलाय का? बर, मग काय होईल? फायनल मास किती आहे? चोराचं मास अधिक काय? कंटेनरचं मास इंटू व्हेलॉसिटी काय? व्ही डॅश. व्ही डॅश काय? व्हेलॉसिटी आफ्टर लँडिंग. काय म्हटलं? व्ही डॅश एम व्ही अपॉन एम प्लस एम. क्लिअर झालंय का? समजलं पक्क? चल, एवढंच. तुम्ही एक सॉल्व करा आता. नेक्स्ट तुम्ही सॉल्व करा. कोलिजन. जब लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम शिकलो आपण, त्याला अप्लाय करायचं कुठे? आता कोलिजनला. कोलिजन शिकण्यासाठी जो बेस हवा होता, तो बेस आता बऱ्यापैकी तयार झाला. मला सांग, तुम्ही सांगा, समजा हे मास M1 होतं, हे बिचारं चाललं होतं U1 ने, त्याच्या समोर दुसरं मास चाललंय, त्याचं मास M2 आहे, आणि त्याची व्हेलॉसिटी चला U2 आहे. U1 फास्ट आहे बरं का, U1 फास्ट आहे, U2 स्लो आहे. जर हा फास्ट आहे आणि हा स्लो चाललाय, तर कधी ना कधी हा जाऊन त्याला धडकेन. बरोबर का? हा जर स्लो असला असता तर नाही, हा निघून गेला असता, हा चालतच राहिलाय, की धडकेन का? नाही. तर त्यांचं कोलिजन झालं. तो आला फास्ट आणि दोन मासचं काय झालं? कोलिजन. दोघं धडकले. हे जे चित्र आहे, हे कधी आहे? बिफोर कोलिजन. हे कधी आहे?
हे आहे आफ्टर कोलिजन. आला आणि धडकला, याला धडकल्यानंतर व्हेलॉसिटी चेंज होते ना त्यांच्या. मास चेंज होईल का? नाही. का चेंज होत नाही मास? आपण अज्युम करतो बॉडीज आर रिजिड, बॉडीज आर रिजिड. वाळूचे गोळे केले, फेकले, धडकले तर वाळू वेगवेगळे होईल ना. म्हणजेच एखादा ऍक्सिडेंट झाला, पार्टिकल्स बाहेर फेकले जातात वगैरे, त्या केसेस बघू आपण. सध्या इथे तर रिजिड मास आहे, ते काय तुकड्यांमध्ये डिवाइड होत नाही. बरं, हे M1 ची वेलॉसिटी झाली V1 आणि या M2 ची वेलॉसिटी झाली V2. तुम्ही सांगा मला, या सिस्टीम वरती, या दोन मासच्या सिस्टीम वरती बाहेरनं नेट फोर्स आलाय का? नाही. त्यांचे तेच ते गेले आणि धडकले. एक चंगू एक मंगू बसमध्ये फिरायला लागले आणि धडकले, त्याचे ना. बाहेरनं फोर्स आलाय का? नाही. म्हणजेच इनिशियल मोमेंटम शुड बी इक्वल्स टू, मला सांगा इनिशियल मोमेंटम काय असेल? M1 U1 प्लस काय? M2 U2. फायनल मोमेंटम काय असेल? मोमेंटम ऑफ फर्स्ट मास M1 V1 प्लस काय? मोमेंटम ऑफ सेकंड मास M2 V2. फॉर्म्युला कुठून आला, का आला, क्लिअर झालं? लिहून घ्या चला. ते डिपेंड, मासेस किती आहेत, वेलॉसिटी काय, त्याचे केसेस वेगवेगळे होतील. आता ह्याच्यामध्ये एखादा म्हणला वेलॉसिटीज किती असतील V1 आणि V2 आफ्टर कोलिजन किती असतील ते आम्हाला सांगा. डेरिव्हेशन तर आपल्या सिलेबसला नाही, आपण व्हॅल्यूज फॉर्म्युला तुम्हाला सांगू शकत. फॉर्म्युला काय बघा, मला काय पाहिजे बघा. U1 काय? व्हॉट इज V1? वेलॉसिटी बिफोर कोलिजन. व्हॉट इज U2? वेलॉसिटी ऑफ मास 2 बिफोर कोलिजन. व्हॉट इज V1? वेलॉसिटी ऑफ मास 1 आफ्टर कोलिजन. व्हॉट इज M2? वेलॉसिटी ऑफ मास 2 आफ्टर कोलिजन. U1 U2 दिलेला असतील. V1 V2 साठी एक फॉर्म्युला आहे छानपैकी, तो फॉर्म्युला बघू जरा आपण. तुमच्या रफ पेज मध्ये जावा, वहीच्या पाठीमागे जावा, फॉर्म्युला कसं लिहायचा ट्रिक तुम्हाला सांगतो. गेले. एक फॉर्म्युला लिहायचा आहे V1 चा आणि एक फॉर्म्युला लिहायचा आहे V2 चा. हा फॉर्म्युला एक V1 चा एक V2 चा. काय नाही, इथे पण एक मोठा ब्रॅकेट काढायचा, इथे एक मोठा ब्रॅकेट काढायचा, इथे पण खाली मोठा ब्रॅकेट काढायचा, इथे पण खाली एक मोठा ब्रॅकेट काढायचा. दोन दोन मोठे मोठे ब्रॅकेट काढले. दोन्ही ब्रॅकेटच्या इथे जागा सोडायची, इथे जागा सोडायची. काय ते लिहायचं आपल्याला, मध्ये प्लस लिहायचा, मध्ये प्लस. शेजारी जागा थोडा थोडा गॅप ठेवून द्यायचा. बर, इथे पण काहीतरी असणारे न्यूमरेटरला, काहीतरी डिनॉमिनेटरला. इथं पण काहीतरी न्यूमरेटरला, काहीतरी डिनॉमिनेटरला. इथं पण काहीतरी न्यूमरेटरला, काहीतरी डिनॉमिनेटरला. इथं पण काहीतरी न्यूमरेटरला, काहीतरी डिनॉमिनेटरला. आता सगळ्यांचा डिनॉमिनेटर एकच आहे. या प्रत्येक ठिकाणी एकच डिनॉमिनेटर आहे, M1 प्लस M2. इथं पण काय? M1 प्लस M2. इथं पण काय? M1 प्लस M2. इथं पण काय? M1 प्लस M2. प्रत्येक ठिकाणी असणारे M1 प्लस M2. सोपं आहे. इथं लिहायचं 2, इथं लिहायचं 2. दोघांच्या वरती काय? 2 आणि 2, ते पण सेम. इथे ना मध्ये मायनसची साईन द्यायची, इथे मध्ये मायनसची साईन. एवढं दोघांमध्ये कॉमन आहे. एवढं एकदा पाठ करू. म्हणता एकदा, मोठा ब्रॅकेट, मोठा ब्रॅकेट, मोठा ब्रॅकेट, मोठा ब्रॅकेट, आडवी लाईन, आडवी लाईन, आडवी लाईन, आडवी लाईन. सगळ्यांचा डिनॉमिनेटर M1 प्लस M2, M1 प्लस M2, M1 प्लस M2,
M1 प्लस M2 दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये ऍडिशन. पहिला ब्रॅकेट मायनस, दुसरा ब्रॅकेट मायनस. क्लिअर झालं? एवढं आपलं लिहून झालंय. आता बाकीचं सगळं फिल इन द ब्लँक्स आहे ते भरून काढायचे. पहिला कोण दिलाय? V1. V1 दिला असेल तर V1 च्या सोबत लिहायचा M1 आणि मग लिहायचा M2. इथं कोण दिलाय? V2. 2 असेल तर इथे लिहायचा M2, इथे लिहायचा M1. सोपं आहे. जिथं V1 होता तिथं काय आला? M1 मायनस M2. दुसरा होता काय आला? M2 मायनस M1. बरोबर. आता काय? हा V1 आहे, इथं लिहायचा U1. हा V2 आहे, इथं लिहायचा U2. V1 असताना U1 आणि काय? V2 असताना U2. लिहिलं? खालचा शेवटी कशाने झाला? M2 ने. M2 चा वरती घेऊन जायचा इथे, M2 इथं पण लिहायचं. इथं कोण आला? M2 आला. हा आणखी असं पण सोपं आहे ना. तो M2 लिहिण्याऐवजी ना असं सोपं जाईल. इथं कोण लिहिलाय? U1. कोण शिल्लक राहिलाय? U2. इथं लिहा U2. जिथे इथं कोण आहे? U2. कोण शिल्लक राहिलाय? U1. दोघांच्या मध्ये गॅप ठेवले आपण. जिथे U2 होता तिथं लिहा M2. जिथे U1 होता तिथं लिहा M1. फॉर्म्युला संपला. पुन्हा एकदा ट्राय करूया ना. याला पुन्हा एकदा ट्राय करूया. काय बघा, रफ मध्ये जायचंय. रफ मध्ये पुन्हा काय? पहिला फॉर्म्युला कोणाचा? V1 चा. दुसरा V2 चा. मोठा ब्रॅकेट, मोठा ब्रॅकेट. इथं पण काय? मोठा ब्रॅकेट, मोठा ब्रॅकेट. मध्ये काय? प्लस प्लस, आडवी लाईन, आडवी लाईन, आडवी लाईन, आडवी लाईन. सगळ्यांचा डिनोमिनेटर काय? M1 प्लस M2, M1 प्लस M2, M1 प्लस M2 आणि M1 प्लस M2. जिथे होता V1 तिथे पहिल्यांदा आणायचा M1 मायनस करायचा M2. जिथे होता V2 पहिल्यांदा आणायचा M2 मायनस करायचा M1. मासेचा खेळ सगळा संपला. जिथे V1 होता इथे लिहायचा U1, शिल्लक राहिला U2, तो लिहायचा इथं. जिथं V2 होता इथं लिहायचा U2, शिल्लक राहिला U1, तो लिहायचा इथं. इथं पण 2, इथं पण 2. U2 च्या शेजारी M2, U1 च्या शेजारी. लक्षात झालं का? संपलं. इथं काहीच नाही, एवढंच फॉर्म्युला. काय म्हणलं? 2M1 इथं मल्टिप्लिकेशन आहे दोघांच्या. फॉर्म्युला क्लिअर आहे? ह्याचे केस घेऊ आपण. एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. चला, लिहून झालंय? लिहा न्यूमेरिकल. दोन्ही मासे जर सेम असेल तर काय होईल ना? पहिलं केस आहे. लिहा. मी म्हणलं केस 1. M1 आणि M2 काय आहेत? इक्वल आहेत. म्हणजे काय? जर दोन्ही M1 M2 इक्वल आहेत, दोघं किती आहेत? M आहेत. पहिला मास M1, बघ ते किती आहे? M. ते चाललंय U1. जाऊन धडकलं दुसऱ्या मास M2 ला, पण M2 पण M आहे. M2 चालला होता कितीने? U2. दोघांचं कोलिजन झालं. आफ्टर कोलिजन जो M1 जो M आहे
त्याची वेलोसिटी v1. आफ्टर कोलिजन m2 जो पण m आहे त्याची वेलोसिटी किती आहे v2 आहे. आपल्याला म्हणले सांगा v1 किती आहे आणि v2 किती आहे. आपली ट्रिक काय, हा बाबा v1 हा काय v2, इथे कोण v1 चा आहे, हा कोणाचा v2 चा, मध्ये काय प्लस न्यूमरेटर डिनोमिनेटर सगळ्यांचा सेम. इथं काय m1 प्लस m2 m1 प्लस m2 m1 प्लस m2 m1 प्लस m2. जिथे v1 होता अगोदर m1 आला, m1 मायनस m2 आला, v2 होता m2 आला, m2 मायनस m1 आला. जिथं v1 होता इथं शेजारी u1 आला, शिल्लक राहिला तो u2, तो इथं गेला. v2 होता इथं कोण आला u2 आला, शिल्लक राहिला तो u1, तो इथं गेला. इथं पण 2 इथं पण 2, u2 च्या शेजारी m2, u1 च्या शेजारी m1. आणि आता म्हणलेत काय m1 m2 सेम आहेत. सांगा m1 m2 सेम आहेत तर m मायनस सेम किती होईल 0. म्हणजे पहिली टर्मच काय झाली 0. इथे आता 2m u2 बरोबर. खाली काय m प्लस m किती 2m. अहो 2m ने 2m काय झालं, काय शिल्लक राहिला u2. म्हणजे काय झाला v1 इक्वल्स टू u2. म्हणजे काय हो, म्हणजे दुसऱ्या मासची इनिशियल वेलॉसिटी ही पहिल्या मासची फायनल वेलॉसिटी झाली. म्हणजे काय नाहीये, दुसऱ्याची वेलॉसिटी पहिल्याला गेली, दुसऱ्याची वेलॉसिटी पहिल्याला गेली. बर इथे सांगा आता m2 m2 सेम आहेत, m2 m1 0 येईल ना. हे अख्खं ब्रॅकेट काय झालं 0. हा किती m 2m, हा किती m प्लस m 2m, 2m ने 2m कॅन्सल, काय झाला u1. v2 किती झाला, अहो म्हणजे काय नाही वेलॉसिटी इंटरचेंज झाल्या. चंगू आणि मंगू दोघं सेम मासचे होते, 30-30 किलोचे दोघं. चंगू पळत होता 10 मीटर पर सेकंद, मंगू पळत होता 50 मीटर पर सेकंद. थोड्या वेळानंतर 50 वाला 10 ने पळायला लागला, 10 वाला 50 ने पळायला लागला. इतकं सोपं आहे. क्लिअर झालं का. म्हणता एकदा वेन masses are same after collision their velocities before collision gets interchanged. पहिल्याची वेलॉसिटी कोलिजनच्या अगोदरची दुसऱ्याला भेटते, दुसऱ्याची वेलॉसिटी कोलिजनच्या अगोदरची पहिल्याला भेटते. सोपं आहे. आता आपण कसं चाललंय माझ्यासोबत तुम्ही लिहिताय ना, पुढे जायचं आणखीन पुढचं घ्या सर. नेक्स्ट पुढचं असं आहे की भरधाव चाललेला ट्रक थांबलेल्या सायकलवरला जाऊन धडकलाय. दुसरी केस काय, जोरात ट्रक आला, म्हणजे m1 काय खूप जास्त आणि m1 ची वेलॉसिटी काय u1 खूप जास्त. धडकला कोणाला, सायकलला. सायकलचा मास काय खूप कमी आणि तो पण थांबलेला. बघा दुसरी केस माझ्यासोबतच लिहा, आपल्याला वेळच नाही, खूप शिकायचं ना तर लिहायला लागेल माझ्यासोबत. काय बघा असं होतं की पहिलं मास होतं सायकल, ट्रक आहे, हा कोण आहे ट्रक आहे. आणि ट्रक चालला होता कितीने u1 जाऊन धडकला. हा बिचारा छोटासा मास आहे m2. ही काय आहे सायकल, ती पण कशी आहे थांबलेली. म्हणजे u2 ची व्हॅल्यू काय आहे 0. कळतंय का. ट्रक जोरात आला आणि सायकलला, थांबलेल्या सायकलला धडकला, कोलिजन झालं. आफ्टर कोलिजन ट्रकचं मास m1, त्याची वेलॉसिटी v1. सायकलचं मास m2, त्याची वेलॉसिटी v2. केस कशी आहे, m1 इज व्हेरी 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 और मच 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 मोर टाइम्स ग्रेटर दॅन m2. m1 महा प्रचंड मोठं आहे. दुसरं m2 इज ॲट रेस्ट.
म्हणजे काय सायकल थांबलेली आहे. U2 काय 0 आहे. U2 आला 0. मला एक सांगा M1 मायनस M2 जर केलं, M1 खूप मोठं आहे आणि M1 मायनस M2 केलं तर किती येईल? ट्रकचं मास 2 टन 2000 किलो काहीतरी, 20,000 किलो काहीतरी, आणि सायकलचं मास 10 किलो. 20,000 किलो मधून 10 किलो वजा केले काय न केले काय, काय फरक पडतो? 20,000 किलो आणि 19,990 किलो जवळजवळ सेमच की. लॉजिक क्लिअर होतं का? म्हणजे M1 मायनस M2 मध्ये M1 जर खूप मोठा आहे, M2 काय खूप छोटा आहे, तर जवळजवळ हे किती येईल? M1 येईल. म्हणलं की मी म्हणले की हे रिमोट आहे. रिमोटचं मास एक काहीतरी 50 ग्रॅमचं आहे. त्याच्यावरती धुळीचा डस्टचा एक पार्टिकल येऊन पडला, किती मास झालं? ते मोजं पण येणार नाही. सेम तसं आहे. त्यात धुळीचा पार्टिकल काढून टाकला, किती मास झालं? सेम राहिलं. म्हणजे M1 मायनस M2 ची व्हॅल्यू काय आली? M1. बघूया आता आपण. आपला फॉर्म्युला काय होता? V1 हवा होता ना आपल्याला. V1 काय फॉर्म्युला V1 चा? M1 मायनस M2 अपॉन M1 प्लस M2 इंटू U1 प्लस ट्वाइस इथं काय M1 प्लस M2, U1 आल्यामुळे इथं कोण U2, इथं काय M2. बरोबर. M1 मायनस M2 किती होणार? M1. अहो M1 मध्ये M2 मिळवलं जरी तरी काय फरक पडतोय का? M2 मिळवला काय न मिळवला काय फारसा फरक पडत नाही. म्हणजे M1 प्लस M2 पण काय M1. या इथे V1 तुम्हाला पाहिजे कोणाचं? ट्रकची वेलॉसिटी पाहिजे. नंतर M1 मायनस M2 पण काय M1. M1 प्लस M2 पण काय M1. काय येणार? M1 बाय M1 इंटू काय U1 प्लस ट्वाइस. इथे आता M2 मास ऑफ सायकल. M2 कोणाचा मास आहे? सायकल. ट्वाइस M2 U2 आपण काय M1 प्लस M2. काय करायला लागेल M2 च? M2 जवळजवळ 0ची किती? M2 जवळजवळ हो की नाही? म्हणजे छोट्याशा M2 ला एक मोठ्या नंबर डिवाइड केला, आन्सर जवळजवळ काय येईल? इथं काय खूप छोटा नंबर ना. U2 काय होतं? रेस्ट होतं. बरोबर ना. हे काय होणार आहे? 0. M1 बाय M1 काय आला? कॅन्सल. काय झालं? V1 इक्वल्स टू U1. V1 कोणाची होती वेलोसिटी? U1 कोणाची होती? V1 कोणाची होती? ट्रकची इनिशियल फायनल वेलोसिटी काय? म्हणजे काय नाहीये, 100 किलोमीटर पर आवर ट्रक आला, धडकला, 100नच निघून गेला. काय फरक पडला? असं घडलं. सायकल थांबली होती, एकदम भरता ट्रक आला, धडकला, गेला निघून. कळलं पण नाही सायकल धडकलं काय. म्हणजे ट्रकच्या वेलॉसिटी मध्ये काही फरक पडणार नाही. क्लिअर होतंय? दुसरा बघू आता. दुसरा घ्या. V2 काय फॉर्म्युला आहे? ब्रॅकेट प्लस ब्रॅकेट. डिनोमिनेटर सगळ्यांच्या काय M1 प्लस M2 M1 प्लस M2. V2 आहे ना M2 मायनस M1. बर इथं किती आला? U2. इथं किती आला? U1. U1 आला म्हणून कोण आला शेजारी? M1. इथं काय 2. U2 0 आहे. U2 काय सायकल थांबलेली आहे. हे सगळं काय झालं? इथे आता 2M1. M1 काय मास ऑफ ट्रक 2M. M झालं ना. U1 काय त्याची वेलॉसिटी. M1 प्लस M2. अहो M1 झालं ना.
बरोबर बरोबर ना. M1 असं ना, बरोबर का? चेक करायचं. म्हणजे काय आला, V2 किती झाला? 2 टाइम्स इव्हन कोणाची व्हेलॉसिटी होती? ट्रक कितीने आला होता? 100 ने. V2 कोणाची होती? सायकलची. थांबलेली सायकल होती, हा सायकल थांबली होती, सायकल आहे थांबली होती. ट्रक आला, धडकला, ट्रक आला 100 ने, सायकल उडली 200 ने. DC velocity double the velocity of the truck is transmitted to cycle. क्लिअर होतं का? झालं, केस संपली. आज एवढं शिकवलं, कळलंय? चलो बाय बाय. लेक्चर किती पर्यंत लेक्चर आहे? अरे वेळ की मला 10:30. व्हेरी गुड, लिहून घ्या. आणखी केस होते, लिहून घ्या फास्ट. मला आउट ऑफ पडावे पण मी